सो कशात मंडळी मजेत ना. सो मी विश्वास होईल आणि आजपासून एक मी नवीन सिरीज घेऊन येतो. सिरीज म्हणजे समजत नाही नक्की काय बोलू, पण बिनकामाचे ब्लॉग्स. ठीक आहे. तर पहिलाच ब्लॉग असणार आहे आपला घरात बिनकामाचं कसं बसायचं. त्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगतो. एक तुम्हाला एक आत्या पाहिजे, एक आजी पाहिजे आणि एक माऊ पाहिजे. थांबा एक मिनिट. काय गाईज, अशी एक तुमच्याकडे माऊ पण पाहिजे जी नेहमी रडत असेल. ठीक आहे बाबा, रडत असेल बोललो मी. हा एवढी हुशार आहे बघ. तर अशी एक माऊ पण लागेल. अजून काही गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगतो. तर दुसरी एक गोष्ट लागणार आहे, आपल्याला एक आत्या असावी, एक आजी असावी जी सतत काम करत राहील आणि मी जो घरात काहीच काम करणार नाही. तो चलिए सुरू करते हैं. तर दुसरी सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे ट्रायपॉड आपल्याकडे असावा. सर्वप्रथम जेवायला स्वतःही घ्यायचं नाही. अजून एक गोष्ट, सगळे माणसं काम करत असतील पण तुम्ही काम करायचं नाही. फक्त झोपायचं, टीव्ही बघायची, काय करता येईल ते करायचं, फक्त काहीच करायचं नाही. मजा आया. दुसरी गोष्ट, कोणी किती काम सांगितलं तरी ऐकायचं नाही. उलट्या दंगड्या करून झोपून घ्यायचं. सगळ्यात अगोदर आपण बघणार टीव्ही. त्यानंतर काय करायचं, बेडवर झोपून राहायचं. नंतर मोबाईल बघत बसायचा. नंतर आपल्या मॅडमला बघायचं. अजून हां ती बोलते हां. सेकंड गोष्ट, काहीच न करून जर कंटाळा आला असेल तर मग अजून एक ऑप्शन. जर तुम्हाला पाणी जरी पाहिजे असेल तरी कोणाला तरी सांगायचं मला पाणी घेऊन. गोष्ट, जर तुमच्याकडे काहीच काम नाही आणि जर तुम्हाला लईच बोर झालं तर एक काम करू शकता, माऊला आपण झोपू शकतो.
गाईज मला नव्हतं वाटलं ती खरंच झोपेल, पण ती खरंच झोपली. तर मला पण झोप आली. भेटूया झोपून झालं होता. गाईज आपली झोप बीप झाली आता आणि आता आले जेवायची वेळ. वाजले 3. म्हणजे विचार करा किती आळशी आहे मी. वाजले 3 आणि अजून मी काही जेवलो नाही. आत्ता नाही घेतलं जेवायला आणि मी पण स्वतः घेणार नाही आहे. अक्काला सांगणार आहे जायला. तर काय करते अक्का? एक मिनिट ना मग गाडीवर प्लीज. आई 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 100 रुपये हे काय नसेल तुझं. आई आई तुला वाटतं मी ना आणतो पटकन तर मार खायला पण रेडी राहा. आता जस्ट माझं जेवण झालं आहे आणि आता जेवल्यानंतर आपण झोपतो. तर आपल्याला झोपायचं आणि इथं तुम्ही बघू शकता हे खूप पसार आहे. म्हणजे हे सगळं वालट टाकलं याच्यावर, पण आपल्याला हे साफसफाई करायची नाही. आपल्याला डायरेक्ट याच्यावर झोपायचं. काहीच व्हिडिओ बघता बघता एक व्हिडिओ बघितली मावची, ती पण बघून घ्या एकदा. कसे वाटले कमेंट करून सांगा. मी झोपलो होतो 4 वाजता आणि वाजले आता 5. सो काहीच घरातले बोलतात तू काहीच काम नाही करत, काहीच काम नाही करत, पण आपल्याला त्यांचा एकही शब्द ऐकायचा नाही. ठीक आहे. आणि ते बोलले ना तू काय करतोय, व्हिडिओ काढतोय, काय करतोय, कशासाठी करतोय, हे त्यांना काही एक सांगायचं नाही. ओके. तर ही गोष्ट पण लक्षात ठेवा. चला तर काहीच फुकटचा चहा आलेला आहे, तर पिऊन घ्यायचा पटकन आणि मग परत झोपायचं. सो गाईज तुम्हाला माहिती आहे की आजचा आपला ब्लॉगचा विषय असा होता की आपण घरात न काही करता कसं बसायचं, बिनकामाचा ब्लॉग. तर तुम्ही बोलाल की मी बाहेर कुठे आलो आहे असं, वाव व्ह्यू पण मध्ये. तर विषय असा झाला का मला काकांचा फोन आला आणि मला काका बोलले की वाडेघरला जा आणि ते ट्यूबलाईट वगैरे आणायचे, तर ट्यूबलाईट घेऊन ये. आता विषय असा आपल्या घरातला का आपण काकाच बिकासला नाही बोलू शकत, त्याच्यामुळं आता मला जाणंच भाग आहे. तर मी आता तिकडे चाललो आहे. दादाची गाडी घेतली पटकन काही चौकात येऊन आणि तिकडनं आता चाललो आहे वाडेघरला. वाडेघरमध्ये जाऊन ते काय असेल सामान घेऊन घरी जायचं. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या पहिल्याच ब्लॉगची, बिनकामाच्या ब्लॉगची जी माझी स्क्रिप्ट होती ना डोक्यातली, तिची वाट लागली पूर्ण. म्हणजेच आपला मिशन फेल झाला आहे. बिनकामाचा ब्लॉगचा मिशन फेल झाला आहे. सो आता ह्याच्यात काय नाही बोलत. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू, काहीतरी वेगळं ट्राय करू, तो तरी सक्सेसफुल होऊ दे. आणि कमेंट करून सांगा एवढा जो व्हिडिओ होता आजचा, जे पण माझ्या डोक्यात काय होतं नवीन, तर ते कसं वाटलं. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि असंच काही नवीन पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चला टाटा बाय बाय. काय
कोणला? मला मला दे, मला 4 बरं. तू पण का? तू पण थोडा ती बरी आहे. जेवण झालं ना, ताट घस आणि ठेव. हॅलो गाइस, कसे सगळे मजेत ना? सो वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर आजपासून आपण एक सिरीज स्टार्ट करणार आहोत, ती म्हणजे बिनकामाचे ब्लॉग्स. तर स्वागत आहे तुमचं या बिनकामाच्या ब्लॉग्समध्ये. सो गाइस, सर्वप्रथम तुमच्याकडे असे पोरगे पाहिजे बोललो होतो मी. हा तर काम न बोलता पण करायचं जे आपल्याला, सो त्याच्याबद्दल काय वाद नाही.